नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मार्च महिन्यामधल्या चलो घडामोडीचा हा आपला 7वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, स्वातंत्र्यता सेनानी पी श्रीरामुलू यांच्या 58 फूट उंच पुतळ्याची उभारणी करण्याची घोषणा नुकतीच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश निर्मितीमध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला श्रद्धांजली म्हणून नुकतंच अमरावतीमध्ये पोट्टी श्रीरामुलू किंवा पी श्रीरामुलू यांच्या 58 फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी करण्याची घोषणा नुकतीच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी केलेली आहे. 1952मध्ये श्रीरामुलू यांनी केलेलं 58 दिवसाचं उपोषण हे त्या राज्याच्या किंवा आंध्र प्रदेशच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचं ठरलं होतं. पी श्रीरामुलू हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते. सोबतच ते गांधीजींचे अनुयायी देखील होते. आणि भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आंध्र भाषिकांसाठी एक वेगळं राज्य असावं किंवा बनवलं जावं यासाठी त्यांनी आमरण उपोषण केलं होतं आणि यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर 3 दिवसांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आंध्र प्रदेश निर्मितीची घोषणा केलेली होती. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे आंध्र प्रदेश. राजधानी आहे अमरावती. राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नझीर आणि मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संजय कुमार मिश्रा. ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालय याचे माजी प्रमुख संजय कुमार मिश्रा यांची नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार परिषदेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे बघा, हे आहेत संजय कुमार मिश्रा आणि हे 1984 बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी आहेत. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर असेल. प्रश्न, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विनोद कुमार शुक्ला कोणत्या राज्यातील आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड. छत्तीसगडमधील प्रख्यात हिंदी कवी आणि लेखक विनोद कुमार शुक्ला यांची 59व्या ज्ञानपीठ पुरस्कार 2024साठी निवड झालेली आहे आणि हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करणारे ते छत्तीसगडमधील पहिले तर 12वे हिंदी लेखक बनलेले आहेत. 68वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो 2023मध्ये जगद्गुरू रामभद्राचार्यजी यांना संस्कृत आणि गुलजार यांना उर्दूसाठी प्रदान करण्यात आला होता. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टकडून देण्यात येणारा पुरस्कार आहे. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो मल्याळम लेखक जी शंकर कुरूप यांना देण्यात आला होता. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड. छत्तीसगड मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे छत्तीसगड. राजधानी आहे रायपूर. सध्या राज्यपाल आहेत रमेन देका आणि मुख्यमंत्री आहेत विष्णू देव साई. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक आनंदी निर्देशांक 2025मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 118व्या. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक आनंदी निर्देशांक किंवा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2025मध्ये भारत जगामध्ये 147 देशांमध्ये 118व्या क्रमांकावर राहिलेला आहे. हे या निर्देशांकाचं आतापर्यंतचं 13वं संस्करण असून गेल्या वर्षी भारत यामध्ये 126व्या क्रमांकावर होता. यावर्षी या निर्देशांकानुसार फिनलँड हा देश सर्वात आनंदी देश किंवा फिनलँड पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन व नेदरलँड या देशांचा क्रमांक लागतो. सोबतच यावर्षी अफगाणिस्तान जो आहे तो सर्वात शेवटच्या म्हणजे 147व्या क्रमांकावर राहिलेला आहे. भारत आहे 118व्या क्रमांकावर. त्यामुळे पर्याय क्रमांक 118 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य विधान ॲप्लिकेशन म्हणजेच NEVA नेवा लागू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागालँड. नागालँड जे आहे ते 2022 या वर्षामध्ये राष्ट्रीय विधान ॲप्लिकेशन लागू करणारं भारतामधलं पहिलं राज्य बनलं होतं. कागदविरहित विधान प्रक्रियेसाठी हे राष्ट्रीय विधान ॲप्लिकेशन असून हे राज्य स्वीकारता दिल्ली हे भारतामधलं 28वं विधानमंडळ बनलेलं आहे. नागालँड होतं पहिलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 नागालँड हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, नुकत्याच संपन्न झालेल्या दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025मध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे किंवा कोणत्या राज्याने सर्वाधिक मेडल जिंकले आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरियाणा. दिल्ली या ठिकाणी नुकतंच 20 ते 27 मार्च 2025 या कालावधीमध्ये ही दुसरी खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 संपन्न झालेली आहे. यामध्ये सुमारे 1230 खेळाडू सहभागी झाले होते आणि यावर्षी सर्वाधिक पदक हरियाणा जिंकलेले आहेत. पदकांमध्ये पहिल्या क्रमांकावर हरियाणा आहे, दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू, तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश, चौथ्या क्रमांकावर राजस्थान आणि 5व्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र राहिलेला आहे.
नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27 मार्च. 27 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वर्ल्ड थिएटर डे. रंगभूमीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तसंच जगभरात रंगभूमीला त्यांच्या सर्व प्रकारामध्ये प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 27 मार्च हा दिवस जागतिक रंगमंच दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 1961मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची स्थापना केलेली आहे आणि पहिल्यांदा हा दिवस 1962मध्ये साजरा करण्यात आला होता. आणि यावर्षी हा दिवस थिएटर अँड कल्चर ऑफ पीस या थीमवर साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 23 मार्च. 23 मार्च 1950 या दिवशी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाली होती. याच्या स्मरणार्थ दरवर्षी 1951 पासून 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16 मार्च. लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी भारतामध्ये 16 मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 16 मार्चच कारण 16 मार्च 1995 या दिवशी भारतामध्ये पहिल्यांदाच पोलिओ लसीचा डोस देण्यात आला होता. त्यामुळे 16 मार्च हा दिवस भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि हे लक्षात ठेवा की भारताला 2014मध्ये 24 झाले 14 आहे 2014मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे. खालीलपैकी कोणते राज्य वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे? पर्याय क्रमांक 4 केरळ हे याचं बरोबर उत्तर आहे. केरळ हे राज्य वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणाऱ्या भारतामधलं पहिलं राज्य बनलेलं आहे. आणि या आयोगाच्या माध्यमातून केरळमध्ये वरिष्ठ नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण, कल्याण व पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक 4 केरळ हे याचं बरोबर उत्तर असेल. केरळ मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे केरळ, राजधानी आहे तिरुवनंतपुरम, सध्या राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर आणि मुख्यमंत्री आहेत पी विजयन. यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कंपनी चंद्रावर अवकाशात उतरणारी पहिली खाजगी कंपनी बनली आहे? ऑप्शन्स आहेत फायरफ्लाय एरोस्पेस, बोईंग एरोस्पेस, लॉकहीड एरोस्पेस की GE एरोस्पेस. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.